वसई विरारमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं होतं आणि या अतिवृष्टीचा फटका तानसा नदीला सुद्धा बसलेला होता। नदीवर असलेला बंधारा आता पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याचं समोर आलेलं आहे। याच बंधाऱ्यावरनं आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी महेश गोहिल यांनी। वसई विरार शहराचा पावसाचा फटका जो आहे तो पुराची परिस्थिती जी निर्माण झाली होती ती आता तानसा नदीला देखील फटका पडण्यात आला। आपण पाहू शकता की तानसा नदीचा जो बंधाराचा भाग आहे तो काहीतरी आपल्याला पाण्याच्या फोर्समुळे वाहून गेलेला पाहायला मिळतोय। या तानसा नदीमध्ये जो वसई विरार शहरामध्ये जो पाऊस जो मुसळधार पाऊस जो पडला होता त्यामुळे ह्या तानसा नदीचा जो फ्लो होता जो पाऊस पाण्याचा फ्लो होता तो अख्खा बंधाराच्या वरून जायला पाहायला मिळत होतोय। त्यामुळे हा बंधाराचा जो भाग जो आहे तो आपल्याला कोसळताना पाहायला मिळेल। या ठिकाणी जी काही लाकडं देखील ती आहे ती देखील वाहून पाण्याच्या फ्लोमुळे वाहून देखील आलेल्या पाहायला मिळत आहे। त्यामुळे या ठिकाणच्या जे तानसा नदीच्या आजूबाजूची गावं जी आहेत ते त्यांचा येण्याजाण्याचा मार्ग जो देखील आहे तोही देखील बंद झाला आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचण देखील निर्माण होत आहे। त्यामुळे आता या बंधारासाठी काय सरकारने काही उपाययोजना करावे अशा नागरिकांकडून मागणी केली जात आहे। महेश गोहिल, लोकशाही मराठी, विरार, खानिवडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।